अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात. अजितदादा, एकनाथ शिंदे कधी सीएम होणार नाही. संजय राऊत. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून अनेक तर्क-वितर्क लावण्यात आलेले आहेत. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, परंतु यानंतर सुद्धा अनेकदा मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपा नेते असतील, अनेकदा मुख्यमंत्री पदावरून दावे केले आणि यातच अजित पवार यांनी सुद्धा या संदर्भातील विधान केलेलं आहे. यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतलेला आहे. महाराष्ट्राला अद्याप महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असे राही भिडे म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना तसं वाटत असतं, पण शेवटी योग जुळून यावा लागतो. आता मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं, पण कुठे जमते. कधी ना कधी तो योग जुळून येईल, नाही असं नाही. अशी मन की बात अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता योग कसा येणार. मी नेहमी सांगतो की छगन भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा शिवसेनेतूनच मुख्यमंत्री झाले असते. मनोहर जोशी झाले ना, ते पक्षासोबत राहिले. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार भाजपासोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून कदाचित भविष्यात येतील, हे स्वतः अमित शहा यांनी सांगितलं आहे. असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आता योग कसा येणार? मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर. नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते. मनोहर जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने. भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही. जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होते. हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे. मी लिहिलंय सामना. एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे, वेगळा गट आहे. जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा, जसं सिद्धरामय्या झाले, अमुक झाले, इतर पक्षात विलीन होऊ, त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल. हे माझं आकलन आहे. राष्ट्रवादीने आज सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवलं आहे याच्यासाठी, सत्कारासाठी. उद्धव ठाकरे सत्काराला जाणार आहे. कशाला जायचं? राष्ट्रवादी सगळे माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी बोलवलं. राष्ट्रवादीच्या हे कोण? म्हणजे अमित शहाचा पक्ष आहे तोच ना. दुसरा एक अमित शहा महाराष्ट्रात 3 पक्ष चालवतात. एक भारतीय जनता पक्ष, दुसरा शिंदेचा जो पक्ष आहे तो अमित शहाचा पक्ष आहे, आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष. अमित शहाच्या पक्षाकडून जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्यांच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राशी बेईमानी आहे. ज्या अमित शहाने महाराष्ट्र तोडण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी संबंधित असलेले पक्ष तोडले, त्यांचा सत्कार अमित शहाचे पक्ष आहेत. अमित शहा सत्कार करणार का महाराष्ट्रातल्या नेत्यांचा? अजिबात नाही. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.